सर्व पत्रकार बंधूंचे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटात आजच्या पत्रकार परिषदेचा जो विषय आहे तो विषय असा आहे, खापटण तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथे 2022 पासून जनतेतून निवडून आलेल्या सरपंच ज्ञानेश्वरी शिवाजी कोंबले यांना गावातील उपसरपंच पांडुरंग परमेश्वर चाटे, ग्रामसेवक पुणे SCM हे कारभार करू देत नव्हते। गावामध्ये शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी आलेला होता। रोजगार हमी असेल, 15 वित्त आयोग असेल, घरकुल योजना असेल, जे पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली चालू आहे, याच्यामध्ये त्यांना भ्रष्टाचार करायचा होता। 2022 ते 23 या 1 वर्षामध्ये सरपंच नवीन असल्यामुळं, राजकीय अनुभव नसल्यामुळं त्यांना कामाबद्दल काय अनुभव नव्हता आणि ग्रामसेवकांनी ह्या सगळ्यांना भ्रष्टाचार करायचा असल्यामुळं उपसरपंचाला त्यांनी सुरुवातीला म्हणतात तिथं सह्या केल्या, परंतु ज्यावेळेस त्यांना समजायला लागलं आणि समजायला लागल्यानंतर ह्यांनी प्रत्येक कामामध्ये व्हा की चांगल्या पद्धतीचं गावात काम व्हावं, रस्ते व्हावेत, नाल्या व्हाव्यात, घरकुलं व्हावेत, याच्यासाठी सरपंचाला ह्यांनी कामं सांगायला सुरुवात केली। उपसरपंचाला आणि ग्रामसेवकला त्यांच्या लक्षात आलं की ह्यांना आता ही महिला हुशार झालेली आहे, हिला राजकारण कळू लागलेलं आहे आणि प्रामुख्यानं मित्र सांगतो तुम्हाला की SC जागेची ही जी जागा आहे खापटोंची, जनतेतून निवडून आलेली महिला, मातंग समाजाची ही महिला, जे की गावामध्ये 1-2-4 घरं आहेत ते त्यांची आणि कुठलाही त्यांना पाठिंबा नाही समाजाचा सुद्धा, मोजके 10-20 मतं असतील यांची। ह्या सगळ्या घटनेचा गावामध्ये जो हे असतो चा शिपाई असतो, सरपंचाच्या खुर्चीवर शिपाई बसतो आणि सरपंच आल्यानंतर ती खुर्चीसुद्धा खाली करीत नाही। आणि ह्या सगळ्या गोष्टीचा घटनाक्रम घडल्यानंतर यांनी बर्दापूर पोलीस स्टेशनला यांनी तक्रार दिली किंवा माझ्यावर हे गावातले लोक अन्याय करत आहेत, मला काम करू देण्यात गेलेत, मला खुर्चीवर बसू देत नाहीत, मला झेंडावंदन करू देत नाहीत। तर त्यांनी पोलिसांनी ह्याच्यात कसलीच कारवाई केली नाही आणि हे प्रामुख्यानं खापटण हे गाव हे परळ विधानसभा मतदारसंघात येत असल्यामुळं अंबाजोगाईचा जो अर्धा भाग आहे तो त्या मतदारसंघाला जोडलेला आहे। याच्यामध्ये जे केज विधानसभेमध्ये जे अंबाजोगाईचे गाव आहेत, आता आम्ही त्या भागात राहतो, त्या भागामध्ये मला तर असं म्हणजे कुठल्या गावामध्ये एखाद्या SC समाजाच्या सरपंचावर अन्याय झालेला मला काय आढळला नाही। आणि ही एक अशी घटना आहे बीड जिल्ह्यामध्ये की फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी SC समाजाच्या महिलेवर, सरपंच महिलेवर अन्याय करायचा, एक दादागिरी करायची, म्हणजे झुंडशाही जे आपण म्हणतो किंवा बीडचं बिहार झालं आहे, हे ह्या घटनेतून मला तर असं वाटतं की खरंच बीडचं बिहार झालं आहे की तुम्ही एका घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीला तुम्ही जर त्याला काम करू देत नाही, त्याला विश्वासात घेत नाहीत आणि महिला असल्यामुळं तुम्हाला ती महिला काम सांगू शकत नाही का? आज आपल्या बीडच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार आहेत, महिलाच आहेत ना त्या, तुम्ही करू शकता का त्यांच्यावर अन्याय? प्रामुख्यानं माझं ह्याच्यात मागणं आहे की ज्यावेळेस अजितदादा वर्षभर इथं, अजितदादा जिवंत असताना वर्षभर त्यांनी इथलं बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कारभार बघितला, त्यावेळेस कायदा सुव्यवस्था बीड जिल्ह्याची चांगली होती। हे जे प्रशासन आहेत, BDO असतील, तहसीलदार असतील, CO असतील, जिल्हाधिकारी असतील, मी ह्या प्रकरणामध्ये स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आहे, तर जिल्हाधिकारी म्हणले ही माझ्या अधिकारात विषय येत नाही, त्यांनी हातवरी केली। शिवसाहेबाला सुद्धा ह्याच्यात मी जतीन रहमान जे शिव आहेत बीडचे त्यांना भेटलो, तर ते ह्याच्यामध्ये चौकशी समिती नेमत नाहीत। मी त्यांना म्हणलं होतं की तुम्ही अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या अंडरमध्ये तुम्ही समिती नेमा आणि खरंच ह्या प्रकरणामध्ये काय तथ्य आहे तुम्ही तपासा आणि त्याच्यावर कारवाई करा। तर त्यांनी बी त्याच्यामध्ये अजून काय केलेलं नाही। 1.5 महिना झाला त्यांच्याकडे मी तक्रार करू, मी राज्य महिला आयोगाकडे सुद्धा तक्रार केलेली आहे, अजून त्यांचा कसलाच रिस्पॉन्स आलेला नाही। अनुसूचित जाती आयोगाकडे मी मुंबईला तक्रार केली, त्यांचं पत्र आलं आहे शिवल आणि पोलीस अधीक्षकांना की याच्यामध्ये सरपंचाची जी तक्रार आहे त्या तक्रारीनुसार तुम्ही चौकशी करा आणि आम्हाला अहवाल पाठवा। तर ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जर याच्यामध्ये 13 तारखेपर्यंत समिती जर CO साहेबांनी नेमली नाही आणि ह्याच्या चौकशी जर व्यवस्थित केली नाही
आणि सरपंचाला महिला सरपंचाला जर न्याय दिला नाही तर याच्यामध्ये 14 तारखेपासून मी CO कार्यालयासमोर जिल्हा परिषद बीड येथे मी स्वतः इथं पाठोपाठ इंडिया सचिन खरात गटाच्या वतीनं वामन उपोषणाला बसणार आहे आणि जोपर्यंत या महिलेला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. धन्यवाद. माझं नाव ज्ञानेश्वरी शिवाजी कोंबडे, गाव खापरटोण, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. मी सरपंच असून सगळ्या गावातील लोकांनी माझ्यावर म्हणजे अनुसूचित जातीतील सरपंच असल्यामुळं एकदम नीच पद्धतीचा अन्याय केलेला आहे. सांगायला सुद्धा लाज वाटते की आज महिला प्रत्येक ठिकाणी कुठल्या पदावर आहेत पण त्यांना फक्त एक साधं सरपंच सुद्धा खपत नाही. मला एवढं सांगायचं आहे की जे अन्याय ह्यांनी केलेला आहे आतापर्यंत मी सगळीकडे तक्रारी दिलेल्या आहेत. त्यांना माझ्या सहीचा सुद्धा म्हणजे त्रास होतोय, सही नाही घ्यायची म्हणून. ग्रामसेवक माझी सही लागत नाही म्हणतोय आणि मला एकच म्हणायचं की असा कुठला कायदा आहे की सरपंचाची सही न लागता गावामधल्या कामाचा विकास होतो, हे पुणेकर साहेबांनी सांगावं. मला एवढं म्हणायचं आहे. आतापर्यंत त्यांनी माझ्यावर अविश्वास ठराव पारित केला. मी कुठल्या त्यांच्या चुकीच्या कामाला विरोध केल्यामुळं, त्यांना भ्रष्टाचार करू न दिल्यामुळं माझ्यावर अविश्वास ठराव पारित केला त्यांनी. आणि जे काही केलं ते सगळं चुकीच्या पद्धतीनं आणि मॅनेजमेंट सिस्टीमनं BDO, तहसीलदार आणि ग्रामसेवक यांनी केलेलं आहे. आम्ही ज्यावेळेस कलेक्टर साहेबाकडे गेलो ते बोलले मी ह्या गोष्टीला कुठल्याच म्हणजे त्यांना दिलासा दिलेला नाही. किंवा शिवसाहेब बोलले मी जेव्हा पत्र काढीन त्यावेळेस तुम्हाला म्हणजे पद वगैरे जाऊ शकेल किंवा त्याला काही रिझन असेल आणि तुम्ही अनुसूचित जातीमधील महिला सरपंच असल्यामुळं आणि बाकीचे सगळे म्हणजे वंजारी समाजाचे असल्यामुळं त्याच्यामध्ये हे एवढा अन्याय त्यांनी एकजुटीनं केलाय. ते मी त्यांना तुम्हाला न्याय देतो बोलले आणि ज्यावेळेस आम्ही तिथून वापस आलो आणखी त्यांनी काहीच नाही, कमिटी स्थापन नाही केलेली, काही नाही, विचारपूस नाही केलेली. त्यांच्या ऑफिसला फाईल देऊन 1.5 महिना झालेला आहे. त्यांनी कुठली चौकशी केलेली नाही आणखी पण. त्याच्यामुळे मला एवढं सांगायचं की त्यांनी लवकरात लवकर चौकशी करावी, कमिटी नेमावं. नाही तर सर जसं बोलले ना आता तसं त्यांनी 13 तारखेपर्यंत कमिटी जर नाही स्थापन केली तर 14 तारखेच्या नंतर आमरण उपोषणाला बसणार आहेत आम्ही. मी पण बसणार. कोणत्या कोणत्या प्रकारचा मानसिक त्रास दिला जातो? सर सर्वच. त्यांना झेंडावंदन करायला गेलं त्रास देतात, झेंडावंदन करू दिलं नाही मला गेल्या वेळेस. पण आता ठराव पास केला ते 1 ऑगस्टला जयंती होती ना त्यांनी ती पण नाही साजरी केलेली. ग्रामपंचायतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीला गेले त्यावेळेस नाही केली ते त्यांनी सर, कारण त्यांना ते जातीवाद त्रास होतो. त्यांना वंजारी समाज आहे ना सगळं, त्याच्यामुळे ते त्यांना म्हणजे खालची लेवलचे समजतात ना. ग्रामसेवक सुद्धा माझ्यासोबत म्हणजे अत्याचार करतो की हे ग्रामसेवक लिंगायत आहे जातीनं आणि ते कास्टमधून असल्यामुळं खाली म्हणजे कमी लेखतो. तो बोलते की म्हणजे ह्या मॅडमचं काही ऐकायचं नाही. आणि ग्रामसेवक 18 वर्ष झालं एका ठिकाणी आहे कार्यरत. 18 वर्ष झाले सर. पहिला माहितीचा अधिकार पण त्याच ग्रामसेवकवर पडलेला आहे आणि जे आता उपसरपंच आहेत ना सध्या सत्तेवर त्यांनीच टाकलेला होता. आणि तरी पण ते बोलते बदली फक्त करण्यासाठी मी सर त्या ग्रामसेवक एवढे दिवस आहे माझं ऐकत नाही, त्याच्यामुळे त्यांना बदलीचा अर्ज एक केला तर त्यांनीच माझ्यावर अविश्वास ठराव पारित केलाय. म्हणजे ह्यांनाच नाही ठेवायचं म्हणून, कारण त्यांना त्रास होतोय ना चुकीचे कामं करण्यासाठी. आणि आपल्याला त्यांनी चुकीचे कामं केलेले म्हणजे पूर्ण पुरावे आहेत आपल्याकडे. 9 लाखाचं ते भरलेलं बिल आहे त्यांनी MRGS मधून आणि ते परत भरलं, परत उचललं, परत भरलं, परत उचललं. आणखी त्याला जेव्हा उचलू वाटेल तर काम नाही केलं तरी पण ते रस्त्याचे पैसे उचलले त्याने. आणखी ग्रामपंचायतीचा कर्मचारी आहे सर, जानूमिया शेख म्हणून. त्याचे काही फोटो वगैरे काढले आहे ना सर, व्हिडिओ आहे ना. त्याचा व्हिडिओ आहे ते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी मी गेलेलं. म्हणजे अपमान असे करायचे की आपण त्या ठिकाणी नंतर गेलंच नाही पाहिजे. चालू याच्यामध्ये गावातील काय नाव त्यांचं तक्रारदार नाही तक्रार नाही तक्रारदार होते रोजगार हमीच्या कामाचे. याच्यामध्ये गंगाधर घुले नामक गावातले कार्यकर्ते आहेत. त्यांनी गावातील रोजगार हमीच्या भ्रष्टाचाराबाबत तक्रार केली होती प्रशासनाकडे. तर त्याच्या चौकशी झाली आणि 9 लाख रुपयाचा भ्रष्टाचार झाला म्हणून त्याच्यामध्ये त्यांना आदेशित केलं. परंतु त्याच्यामध्ये त्यांनी 9 लाख रुपये भरले पण त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. म्हणजे हे अंबाजोगाई तालुक्याचं जे BDO कार्यालय आहे, गटविकास अधिकारी त्याच्या अगोदर दिवाणी मॅडम होत्या, आता बळवंत साहेब आहेत. तर ह्यांना
ह्या BDOचं आणि ह्या गटविकास अधिकाऱ्याचं जे कर्मचारी आहेत घरकुल सेक्शन असू द्या किंवा रोजगार हमीचं सेक्शन असू द्या किंवा हे बाकीचे जे पंचायत विभाग असू द्या, हे सगळं भ्रष्टाचार करण्यासाठी सगळे अधिकारी आपल्या आपल्या मर्जीतले इथं नेमलेले आहेत. सर्वसामान्य नागरिक जर घरकुलाचं बिल काढण्यासाठी गेला तिथं पैसे घेतल्याशिवाय त्यांचं बिल निघत नाही. आज गावामध्ये 150 घरकुल आले तर खापडोनमध्ये, पण घरकुलं न बांधता सगळे बिल उचललेले आहेत. राख म्हणून तिथं ते नियुक्तीला आहेत इंजिनियर खापडोनच्या ह्याला इंचार्ज. पुन्हा ह्याच्यामध्ये काय जे रोजगार हमी चा विभाग आहे, ह्या रोजगार हमीतले सगळे जेवढे इंजिनियर आहेत तेवढे शासन निधी तुम्हाला देत आहे किंवा तुम्ही हे गावामध्ये रस्ते करा, परंतु कुठलं त्या चौकशी नाही काय नाही. त्याच्यामध्ये पूर्ण त्यांनी 1-1.5 कोटी रुपयाचे आणि त्यांनी आता रोजगार हमीचे बिलं उचलले. मग भ्रष्टाचार सिद्ध झाल्यापासून बी जर प्रशासन त्यांच्यावर गुन्हा नोंद करीत नसेल तर ह्याला काय म्हणायचं. आणि सरपंच ह्याच्यामध्ये जेव्हा तक्रारी करते, सरपंचाच्या तक्रारीला ग्राह्य धरलं जात नाही आणि ग्रामसेवकची बदली करण्याऐवजी BDO सरपंचावरच अविश्वास ठराव आणते. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत. जतीन रहमान यांनी तात्काळ ह्याच्यामध्ये चौकशी समिती नेमावी अशी आमची रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाच्या वतीनं मागणी निवेदन आहे. देतो ह्याची जबाब करावं लागणार.